नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि चमचमीत मिसळ। पहिली पायरी, वाटणाची तयारी। सर्वात आधी एका कढईत थोडं तेल गरम करूया। त्यात एक मध्यम उभा कापलेला कांदा घालून तेलावर छान तांबूस होईपर्यंत भाजून घ्या। कांदा भाजत आला की त्यात एक मध्यम बारीक कापलेला टोमॅटो टाका आणि कांद्यासोबत मस्त परतून घ्या। त्यातच आता 5 ते 6 लसूण पाकळ्या टाकूया। सोबतच 2 ते 3 चमचे सुकं खोबरं आणि 1 चमचा पांढरे तीळ घालून खरपूस भाजून घ्या। छान भाजून झाल्यावर पूर्ण थंड होऊ द्या। थंड झाल्यावर त्यात ताजी कोथिंबीर टाका आणि मिक्सरला फिरवून छान बारीक पेस्ट वाटण बनवून घ्या। दुसरी पायरी, मटकी शिजवणे। आता कढईत 2 ते 3 चमचे तेल घ्या। त्यात चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा हळद टाकून परता। मग त्यात 150 ग्रॅम मोड आलेली मटकी घालून 1 ते 2 मिनिटं छान तेलावर परतून घ्या। यात थोडेसे मीठ टाका। 2 ते 3 मिनिटं पुन्हा परता आणि पाणी घालून मटकी छान शिजवून घ्या। तिसरी पायरी, मिसळ रस्सा बघा तर्री। आता मिसळच्या तर्रीसाठी कढईत 2 मोठे चमचे तेल गरम करा। त्यात आपण बनवलेली वाटणाची 2 चमचे पेस्ट टाका आणि तेलावर छान परतून घ्या। आता यात मसाले घालूया। 3 चमचे साधा मसाला, 2 चमचे कोणत्याही ब्रँडचा मिसळ मसाला, 2 चमचे कांदा लसूण, कोल्हापुरी मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट छान रंगासाठी। हे सगळे मसाले तेलावर मस्त परतून घ्या जोपर्यंत तेलाला छान तरी सुटत नाही।
मसाला छान परतल्यावर त्यात शिजवलेली मटकी आणि तिचं पाणी होता. याला एक मस्त कडभाल उकळी येऊ द्या. शेवटी चवीनुसार मीठ आणि तिखट ऍडजस्ट करा. आणि आपली झणझणीत मिसळ तयार आहे. सर्विंग आणि सर्व करा. सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये फरसाण, बारीक कापलेला कांदा आणि लिंबू सोबत मस्त गरम गरम पाव घ्या. वाव, काय मस्त मिसळ झाली आहे. आहा. आणि सध्याच्या या सुंदर पावसात गरमागरम मिसळ खाण्याची मज्जाच काही वेगळी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.